हॅलो, गुड मॉर्निंग. मी उर्मिला. माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समृद्धीचा आणि आरोग्याचा जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना. तर चला, सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात केली आहे. तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलंच होतं की आमच्या बाबांचे मित्र आले, पण बाबाच नाही आहे, त्यांना भेटायला आले होते. ते ना आता जाणार आहे, तर बाबा नाही त्यामुळे ते जाणार आहे. काल बाबा पण गावाला गेले ना, ते नाही म्हणतात थांबायला, ते जाणार आहे. पण खरंच किती आश्चर्याची गोष्ट आहे ना, ते इतक्या लांबून बाबांना भेटण्यासाठी ते इथपर्यंत आली आहे आणि ते बी बसने आले. तर असो, चला, यालाच म्हणते मित्रता. तर चला, ऐकायला येत नाही त्यांना ना लिहून द्यावं लागतं. आपल्याला काय बोलायचं असतं ना, ते लिहून द्यायचं, मग ते वाचून आणि मग आपल्याला त्याचं उत्तर देतात. तर चला, असो. तर सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात केली. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर बघा, आमच्याकडे ना खूप अशी थंडी सुटली आहे आणि इतकी कडाक्याची थंडी आहे ना, स्वेटर घातल्याशिवाय पर्याय नाही. खूप थंडी वाजते सकाळी सकाळी. तर चला, सकाळी सकाळी आता व्हिडिओला सुरुवात केली आहे. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर या बघा, आमचा बटू कसा झोपलाय उन्हामध्ये आणि पोतं पांघरून झोपलाय, त्याला थंडी वाजते. बटू, थंडी वाजते तुला? बटू, ते बघा झोपलाय तो थंडीमध्ये, उन्हामध्ये चांगला झोपलाय. बघितलं ना, झोप येते. थांब, मी तुझ्या अंगावर टाकते. तर पोत्याने काय होतं माहिती का, गरमाई येते, त्यामुळे त्याला गरमाई आली. छान असा झोपलाय तो आता. तर या बघा, बाबांची आंघोळ पण झाली. सकाळी सकाळी एवढ्या थंडीत त्यांनी आंघोळ पण करून घेतली. आम्ही म्हटलं होतं थोडं ऊन पडलं का मग आंघोळ करा, पण त्यांना जायची खूप घाई होती ना, त्यामुळे त्यांनी आंघोळ करून घेतली आणि चहा घेतला. तर चहासाठी ना ते शुगर आहे त्यांना, त्यामुळे ते साखर घेती नाही आणि दूध पण नाही घेती. तर नुसता चहा पावडरचा आणि तुळशीच्या पानांचा चहा केला मी त्यांना. तर तो चहा घेतलाय त्यांनी आणि आता त्यांना जायचं आहे. तर आम्ही म्हणतोय त्यांना थांबा म्हणून, पण ते काही थांबती नाही. कारण आमचे बाबाने त्यांना जोडी बाता मारायला ना, त्यामुळं काय ते थांबणार ना, त्यांना जायची झाली घाई. तर चला, आम्ही ना थोडंसं त्यांच्या संग बोलतो. तर चला. तुझं अक्षर कळतंय पण बाबांना? घरी कोणीच नाही माझ्या. अहो थांबा, 8 दिवस थांबा ना. उद्या परवा गाठ भेट होईल ना, टेन्शन माझी. आजच येऊ राहिले ते. आजच येऊ राहिले. नाही येऊ द्या, पण टेन्शन माझी गाठ भेट परत होणार आहे. कुठं? प्रवास ना करला. का, कशासाठी? कावर येणार. मी फोन करीन ना, फोन करेन तेव्हा त्यांना पाठवायचं. एक दिवस अगोदर पाठवायचं. बाबाला फोन करू का? मग तुम्ही बोलताय बाबांसंग? फोन करू का? फोन बोलायचे का तुम्ही? फोन ते काय बोलते? बाबा लिहून देत आहे. विराजला काय सांगणार, त्याला कळतंय पण बाबा देत आहे. कसं असताना ऐकायला येत नसल्यावर. खरंच ना. आणि ते पाय नाही, एवढ्या लांबून बाबांना भेटायसाठी इथं आले. परत सांगताय का प्रवरनगरला आमच्या दोघांची भेट होणार आहे म्हणून? नाही, बाबांना मी करतो, बाबांना फोन, तुम्ही बोला. तू लिहून देत असं चांगल्या अक्षरात लिहि रे. मी देऊ लिहून? रोडला खराब आहे, पण ते ऐकते नाही ना, ते मोटरसायकलवरच येत्या. तू किती गावले त्याला? नाही मला आवड कोणाचं मला बोलता येत. मी आहे ना. नको. अहो मी आहे ना. नको. थांबा, फोन लाव बाबाला आधी. थांबा, बसा खाली, बसा खाली. जायचं नाही, बस नाही, जायचं नाही. 8ला नाही, त्यांना सांग का 8:30. आता जेवण करून जा. जेवण नाही का बरं? नाही, चला. आवाज मोठा कर बाबांना. अरे नंबर असं आहे. नातू गेला, नातू पुण्याला गेले शिकायला, अजून आलाच नाही. 3 महिने झाले. आम्ही दोघं जण घरात. नको आम्ही दोघं जणच घरात. म्हातारी पडून कुठे कोण नाही. आता काहीच नाही बाई, आता काहीच नाही. मुलीचं लग्न टाळलं नाही. जय गोरखनाथ.
मुलीच्या लग्नात टाका, मुलीच्या लग्नात टाका. नाश्ता दे. बर मोठा घट याचा एवढा असा इतकं खोल बर आणि खत टाकायचं. मातीत उपटत नाही, खत टाकलं का मग उपटायचे. बर बर फार भारी काम कर. काय काम करतं ते? तिथं काय काम काय काम कशासाठी उपयोग करायचा? आता सांगायचं का लावलं लावलं ऐकलं का मग सांग. बर तेव्हा येशाल का म्हणा? मग ते आंब्याच्या आणि त्या याच्यामध्ये लाव. तवा येशाल का? हा त्या लहानपटीची लावच. पुऱ्या आपली पुऱ्या खाऊन घ्या मग. तेवढं खाऊन घ्या ना. पाणी आणू का म्हणा? पाणी पाणी आहे माझी बाय. संपलं तुम्हाला आणू का त्याच्यात म्हणा? बर तुम्हाला तुम्हाला आता प्यायला हा आण. 3 तास लागतं एसटीला घरी पोहोच. मस्त पांघरून घेऊन झोपू द्या द्या. याच्यात हा टाक. पप्पा बोलले चालले बाबा. बाबाचे मित्र काय आले नाही भेटायला, पण बाबा चालले. आमचे बाबा काय आले नाही गावावरून, पण बाबा चालले. तर हे बघा बट्याला बांधतोय आम्ही. लय कांद्यात जातो लोकांच्या, लय त्रास देतो. हे चुप. तर चला, बाबा तर गेले, बाबा काय भेटले नाही त्यांना. तर आता माझी चालू आहे स्वयंपाकाची तयारी. तर बाबा गेल्यानंतरच मी स्वयंपाकाला लागली. बाबांनी काय थोडासाच नाश्ता केला, काही थांबले नाही ते जेवण्यासाठी. ते नाही म्हणत होते, कारण घरी कोणी नाही आहे. त्यांचे नातू बी लांब जायले, पुण्याला जायले शिकण्यासाठी. आणि आजी आणि बाबा दोघंच होते घरी. तर मी आहे ना कारल्याची भाजी बनवते. तर कारल्याची भाजी बनवण्यासाठी मी ना सुरुवातीला बारीक कारले कापून घेतले, ते परतून घेतले मिठामध्ये चांगली वाफ दिली. त्यानंतर बारीक कांदा कापून घेतला. कांदा आणि लसूण आहे ना, लसूण पण ठेचून घेतला. ते दोन्ही पण परतून घेते, मीठ टाकून परततीये. तर चांगले परतून झाल्यानंतर त्यामध्ये जिरे मोहरी टाकली. तर कॅमेरा धरायला कोणी नव्हतं ना, त्यामुळे थोडासा हलतोय. तर कांदा चांगला परतून घेतला. तर कसं असतं ना, किती वय झालं तरी पण बाबा आले ना बाबांना भेटायला. आणि नेमके ना आमचे बाबा नाशिकला गेले होते, त्यांच्या मित्राच्या मुलाचा साखरपुडा होता, त्या कार्यक्रमासाठी गेले होते ते. आणि त्यांना पण माहिती नव्हतं नेमके बाबा येणार आहे म्हणून. तर दोघांना बी माहिती नव्हतं, त्यामुळं दोघांची काही भेट झालीच नाही. पण आता बाबांनी ना प्रवरनगरला बोलवलं आहे त्यांना. तर ते प्रवरनगरला जाणार आहे आमचे बाबा त्यांना भेटण्यासाठी. तर असो, चला, अशी पाहिजेत मित्रता. वय झालं तरी पण मित्रता काही संपली नाही त्यांची. तर आता आहे ना कांदा चांगला परतून झाला आहे, त्यामध्ये मी घरगुती मसालेच टाकते. लाल तिखट टाकले 2 चमचे, 1 चमचा काळा तिखट, पाव चमचा हळद आणि 1 चमचा धना पावडर. तर हे टाकून आहे ना आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं, कांद्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं. तर बघा अशा प्रकारे ना मी चांगलं परतून घेतलं. आणि आपण जे कारले वाफून टाकले होते ना, ते टाकून द्यायचे. आता ते पूर्ण म्हणजे शिजून गेलेले आहे वाफवल्यानंतर, काहीच राहिले नाही कच्चापणा त्यामध्ये. आणि ही भाजी ना एकदम अंड्याच्या भुर्जीसारखीच लागते खायला, खूप छान लागते. नक्की करून बघा तुम्ही. तर अशा प्रकारे ना आमची भाजी झाली, करून तयार झाली आहे. तर आता मळ्यात जायचं आहे. दररोज मळ्यातले कामं दाखवायला बी कंटाळा येतो, त्यामुळं बघायला तुम्हाला. त्यामुळे ना मी काय रोज मळ्यातली कामं पण काय दाखवत नाही तुम्हाला. तर वरून थोडीशी कोथिंबीर टाकली आहे. कोथिंबीर टाकून परत चांगली परतून घेतली. तर ही भाजी ना तयार झाली. आता मी ना उतरून ठेवते आणि बाकीचं काम करून घेते. आणि नंतर तुमच्या संग आहे ना संध्याकाळीच भेटते आता. तर फराळाचे डबे वगैरे पण मी घासून ठेवले. तर हे बघा डबे पण घासून घेतले. आता संध्याकाळचे 6 वाजले. 6 वाजता मळ्यातून आली मी. फाटून निघून जायचे, दूध घालायला जायचे, तिकडच थांबून घ्यायची, येतच नव्हते. विराज काय म्हणून राहिला म्हणे मम्मी पप्पा आहे ना वाढदिवसाला थांबते नाही. मग कोण वाढदिवस करते याचा? तू नाही ग पप्पा. तर आता आहे ना आज विराजचा वाढदिवस आहे, त्यासाठी आम्ही काय बनवतो माहिती का? काय? पावभाजी आणि
पाव पण आणलेले आणि पोळ्या पण बनवतीये, कारण नाही ना थोड्याशा पोळ्या बी लागतात आम्हाला. नुसती पावभाजी पावच नाही चालते पावभाजी बरोबर, थोड्याशा पोळ्या पण करतो. पावभाजी सोबत पोळी व्हायला लागली आहे ना, पावापेक्षा पोळी छान लागते आम्हाला, पोळीच आवडती. पण पाव पण आणलेले आहे आम्ही थोडेसे, एकदम साध्या सिंपल पद्धतीने करणार आहे आम्ही वाटेवर. त्याचा वाला देतो, मलाच कळत नाही चुकून धक्का लागला काय आम्ही ना दिवसभर काही व्हिडिओ शूट केला नाही, कारण विराजच पाणी भरायला जायला होता बर्थडे. आणि आम्ही पण मळ्यात जायला होतो वावरामध्ये. दररोज वावरातले काम दाखवायचा बी कंटाळा येतो, बघायचा बी कंटाळा येतो. तिथं वावरातून पाणी भरून आले, झालं करायचं काम शेतीतले आवडतच नाही, कधीच आवडत 4ला परत जायचं. दिवसभर पाणी भरायचं आणि रात्री पाणी भरायचं. मग आता पर्याय काय शेतकऱ्याला, दुसरा पर्याय नाही. पाणी भरायचं कांद्याला आणि काढायला आले का भावच राहत नाही. तर चला, अशी मजाक मस्करी चालू होती आमचीवाली. आणि स्वयंपाक पण करत होती मी, स्वयंपाक पटकन करून घेते. त्यानंतर वाढदिवसाची थोडीशी तयारी करायची होती. घरातली घरातच वाढदिवस करणार आहे आम्ही छोटासा. तर असो, आमचे बाबा नाही आहे आज वाढदिवसाला. पहिलाच वाढदिवस असा आहे की त्या वाढदिवसाला बाबाच नाही आहे, कारण ते गावाला गेले ना, तुम्हाला तर माहिती ते नाशिकला गेले, तर ते नाही आज वाढदिवसाला. आणि घरात आहे ना अंधार अंधार वाटतो ना, तर लाईट गेलेली होती आणि टॉर्च लावला होता आम्ही, त्यामुळं आहे ना अंधार अंधार वाटतोय. कारण प्रत्येक वेळेस आहे ना आमच्या तिथं संध्याकाळच्या वेळेस लाईटच जात असते, कारण आता आहे ना तर आहे ना लोड शेडिंग चालू होतं आमच्याकडं. तर आम्ही अंधारातच विराजचा वाढदिवस साजरा करत होतो. तर चला, मी पहिल्यांदा आहे ना ऑक्शन करून घेतलं, त्यानंतर आजीने केलं. तर ऑक्शन करायच्या वेळेस बी त्याची मजाक मस्करी चालूच होती दीदीची त्याची. तर असो, चला, तर तुम्ही एन्जॉय घ्या. नाही ना लगेच, हा चला बाय. दिवस असला भाई वरती नको उठू. बाय लोट बाई मोठा लागली. बाय लोट रे. आजी ना किती रुपये बाई बाबू आजी चले ए फोटो घ्या का त्यांचा, व्हिडिओ घे. अरे व्हिडिओ दिदे काय दिलं गाठ बसलं मग मी पाय बरं आहे. नाही काही नाही, वर नाही ताटात ठेवायचे पैसे. दिदी घेऊन पडत. हा मग मागू दे ना. भाऊ बाई परत वळा, बाईला वळायला तिघी. साक्षी खाली बस ना तू. अरे खाली बस. हो, आता विराजला काय गिफ्ट दिलंय दीदीनी? फक्त कागदच दिले काय? कागदात कागद कागदात कागद. दिलंय नेमकं दीदीनी. काय रे?
हॅपी बर्थडे लाडको विमान. काही नाही त्याच्यात. ही इकडे आली. घालून द्यायची ना मग. आली का रे? मग अरे वा. असं छोटासा प्रँक केला होता त्याच्यासोबत. तरी माझ्या वाले, आवरा आता. बर्थडे बॉय का आम्हाला खाऊ घाल. तर हे बघा अशा पद्धतीने आम्ही विराटचा वाढदिवस साजरा केला एकदम साध्या सिंपल पद्धतीने. तर तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा. तर हे बघा बहीण भावाची मस्ती चालली. त्यानंतर मी त्याला केक खाऊ घातला. बस व्हिडिओ बंद काहीतरी. थांब. तर चला बर्थडे सेलिब्रेशन झालं विराटचं. जेवण झाले आमचे, सर्व काम आवरलंय. तर चला व्हिडिओची एंडिंग इथंच करते. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप असे धन्यवाद. गुड नाईट. गुड नाईट.